मक्यानं घरी कोणी जर असलं तर मक्यानं पाणी टाकायला लावायचं, आणि जर कोणी नसलं तर मग 2 बालट्या असते. ह्या 2 बालट्याचं समजा हात ओले करून घ्यायचे. माहिती देता देता हे करा. हात ओले गेले आता हा साबण लावून घेता का? हात केले ओले. साबण लावून साबण लावून घेतले. आपल्या 2 मिनिटात करायचं. कुठपर्यंत लावली साबण ते सांगा. आता पहिली स्टेप ही 10 वेळा, आणि दुसरी स्टेप ही पहिली स्टेप 10 वेळा, आणि दुसरी स्टेप 10 वेळा, पडणं 10 वेळा. ते 10 वेळा करायची आहे. ह्या जरी 2-3 वेळाच करत असन ते 10 वेळा करायची तर तुम्हाला 10 वेळा करायची आहे. 10 वेळा करून दाखवून झाली मी 10 वेळा. आणि ही तिसरी स्टेप हातात आपल्या नखातला मळ असला हे असला हातात नखाने पूर्ण हातावरचा मळ निघून जाते. हे तिसरी स्टेप. आणि चौथी स्टेप हा असा घ्यायचा अंगठा, हे अशी करायची वाटी, हे असं असं, हे 10 वेळा पद्धत, आणि ही 10 वेळा पद्धत, 10 वेळा. हा चौथी. आणि ही 5वी स्टेप 10 वेळा, 5वी स्टेप. आणि 6वी स्टेप. आपली साफ पद्धतीनं हात धुवून आता आपली पाणी हात धुवायचे. ह्या काहीलेच न पुसता, काहीलेच नाही पुसायचे, असे हे सुकू द्यायचे. हे हात असे सुकू द्यायचे. साडीला नाही, टावेला नाही, कशालाच पुसायचे नाही. आपल्याला हात सुकल्यानंतर काय नाही पुसायची माहिती का? हे कारण धूळ असते, हे असते, म्हणून आपण जर त्या धुळ्याने बसा ताई, बसा बसा. जर हात आपण आपल्या साडीने पुसले, टावेलने पुसले, टावेलावर पण धूळ असते. जरी धुतला असं पण तरी टावेलावर धूळ असते, कीटाणू असते. म्हणून आपल्याला धुतलेले हात टावेलला न पुसतात, कपड्याला आपल्या साडीला न पुसतात तसेच पुसू द्यायचं. आता करता येईन तुम्हाला असे हात धुता येईन का? कधी कधी करायचे असे हात? हा घ्यायच्या अगोदर. आपण स्वतः जीवाच्या वेळेस नलूबाई हे सांगा ना यांना JSYचा लाभ, PMYचा, आणि योजना 1-2 सांगून द्या. हिचं आधार कार्ड, हिचं आधार कार्ड, आणि हे बाय हिचं आधार कार्ड अर्चना आणून दे. व्हेरीफाय करायचं. तुझा PMYचा भरलेला PMYचा फॉर्म लवकर हिचा, आणि हिचा जो PMYचा फॉर्म तिचा आधार अपडेट नाही आहे. ते हे स्वतः सांगितलं. आधार अपडेट का बरं नाही केलं? होऊन नाही राहिलं ते. पैसे पाहिजे ना. त्यांच्या घरी मी जाऊन सांगितलं लय वेळा, तर त्यांनी सांगितलं का आमचं काही होत नाही, आम्हाला लाभ पाहिजे नाही. आणि लिहून घेतलं का? मग लिहून घ्या त्याच्याकडून, त्याला लाभ पाहिजे नाही. आणि 700 रुपयाचा तुम्ही लाभ नाही घेतला त्यांनी, आधार अपडेट नाही तर. आणि मोबाईल मध्ये लाभ भेटला नाही, कारण का हिचं एक आधार अपडेट नव्हतं. काही आधार अपडेट कोण नाही केलं? पण 2 मुली झाल्या तेव्हा कुठं ऑपरेशन केलं का? 2 मुलीवर तिसऱ्यांदा आहे का? तिसऱ्यांदा 8 महिने तुम्ही तिचेच तर कागदपत्र पाहिले आता. हो का? अरे हो सॉरी, हे आहे तिसऱ्यांदा मुलासाठी. हो, कारण का लय कमाई तिच्या नवऱ्याची, त्याच्यामुळं
गजानन पठारे. हा. आता तुझं बाळ 6 महिन्यात झालं तर असं मी जे आता ह्या पद्धतीनं जे हात धुण्याच्या पद्धती केल्या तर एवढ्या जरी तुमच्या लक्षात नाही आलं तरी साबणनं चांगले स्वच्छ हात धुवून कायले न पुसता आपल्या बाळाला जेवण भरताना हात धुवायचे. आणि ही तिसऱ्यांदा आहे मॅडम. आता आहे का नवीन, या महिन्यात आहे का नवीन? मागच्याच महिन्यात नोंदल्या मॅडम ना. हा. 27 कार्ड द्यायचं आहे अजून. कार्ड द्यायचा, हिला पण द्यायचा, हिला पण द्यायचा. या महिन्यात 3 होत्या आपल्या. आरती कुठे हा. आणि आचल ओके. मागच्या महिन्यातलं किती 2 आहे वाटते ना? तर ह्या 3ही नोंदल्या त्यांनी. हिची युबिलिटी टेस्ट केली का नाही मागच्या महिन्यात आता हा. डिसेंबर मध्ये, तर मग त्यांनी नोंदून घेतली. हो का? नोंद केली आहे याच्या, फक्त हे कागद द्यायच्या. या महिन्यात लागून तर निरंकार एक म्हटलं राहू द्या, या महिन्यात होते ना नाही म्हणे द्या. हा नाही ते बरोबर आहे त्यांचं. जेव्हा तुम्हाला आढळली तेव्हाच तुम्ही नोंद घ्यायची आहे तिची. म्हणून मग ठेवायचं नाही आहे पुढच्या महिन्यासाठी दुसऱ्या महिन्यासाठी असं नाही ठेवायचं. म्हटलं ही नाही नाही म्हणत होती नाही, कळत नाही कळत नाही कळत नाही. त्याच्यामुळे मग इथे वेटिंगवर ठेवलं. तिसऱ्यांदा आहे. तिसरं कायसाठी पाहिजे? आ मुलीच आहे का 2 आहे? अच्छा. आणि ही दुसऱ्यांदा आहे. तर हिला पहिल्या मुलीचं सगळे डॉक्युमेंट होते, ते सगळं होतं पण हिला लाभ नाही मिळाला. का बरं? ती मागच्या ते वेटिंग वर होती का हे हा. सॉफ्टवेअर, हा. त्याच्यात ते 2 तशाच राहिल्या. ही राहिली तिथे तिला नाही मिळाला, म्हणते खत्री पण राहिली तिला नाही मिळाला. मग 5 ते 70 दिवस झाले का पूर्ण कंप्लीट? हे पोरगी एवढं उठलेली ना. किती वर्षाची आहे? हा, 2 वेळा 2-3 वेळा कागदपत्र तयार करून असून हो, पण मिळालाच नाही. ते सॉफ्टवेअर मधा बंद नव्हतं काय, हा. त्याच्यामुळे मग बाळाचं वय निघून गेलं. त्यामुळे कोणती योजना आहे सांगून राहिल्या आता तुम्हाला? प्रधानमंत्री मातृत्व. हा. आणि त्याच्यानंतर एक अधिक आहे ना? व्हायची. हा. JSYचे काय? बाळ जन्म समजा डिलिव्हरी झाली आपली तर प्रायव्हेट मध्ये प्रायव्हेट मध्ये झाली ती भेटते का मॅडम? नाही भेटत. भेटते ना. भेटते का? हा. 2200 रुपये. 2200 हा. रुपये झालं तर. हा. शिजर झालं तर 2200, नॉर्मल झालं तर 700 रुपये जो आहे तोच भेटतो. आणि हे आपल्या सरकारी मध्ये जर शिजर झालं तर 700 रुपये भेटते ना. हा. हा. तिथं सरकारी मध्ये झालं ना. हिला हो का? 700 रुपये भेटले. हिला 700 डिटेल मध्ये नाही. हम्म. हिला नाही भेटला. कास्टमध्ये बसते का? नाही एनटी आहे. NTB. NTB विचारता नाही NTBला आहे काय तर? नाही एनटीला नाही म्हणाला. आहे नाही म्हणे काय? तर JSYचा लाभ हिनं याचा आधार कार्डासाठी नाही घेतला. आता तू जे आहे बाई तुझ्याकडे सगळं तुझ्याकडे बीपीएलचं कार्डही आहे, कुणाकडे दाखले आहे, फक्त तू अपडेट करून टाक तुझं हे आधार कार्ड. अपडेट करून टाका तुमचं. हिला 700 रुपये डॉक्युमेंट झाले का सर्व? आधार कार्ड अपडेट व्हायचं आहे माझं. कधी करत आहे? आता चालू आहे त्याची प्रोसेस. ते स्लो आहे म्हणते हा. सर्व्हिस आधार कार्डची राहिलं माझं. लवकर करा कारण 5 ते 70 दिवस झाले ना तर लाभही नाही मिळत आणि नुकसान तुमचंच आहे. हा. मग डबलच्या यायला तर काही भेटतच नाही आहे की नाही? म्हणून तुम्हाला एवढी माहिती सांगितली कारण का JSYची वारंवार माहिती सांगतो, BYची वारंवार माहिती सांगतो. कारण मला जसं वाटतं माझ्या गावातील सगळे लाभार्थी गरीब आहे, कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला वारंवार विनंती करतो. पण तुम्ही काही लोक लक्षात घेत नाही. मी आता काय करू शकतो सांग. आपल्याला असं वाटतं कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे. आणि जे 6 महिन्याचं बाळ झालं कोणाचं झालं यांचं झालं नाही, यांना द्या ना सल्ला. 6 महिन्यात बाळ झालं. आता तुझं त्या बाळाला चांगलं ह्या पद्धतीनं साधे साबून हात धुवून चांगलं मऊ मऊ भात करायचा, मऊ मऊ चांगलं वरण करायचं आणि बाळाला दिवसातून 3 ते 4 वेळा खाऊ घालायचं. आणि ते खाताना समजा बाळ थुकून देते हे करते तर थुकलंय तरी त्याला तेच मग नाही घालायचं. ते ताटात उरलं आहे बा नंतर आपण ते जीव बाळाला ते द्यायचं नाही, ते टाकून द्यायचं तिकडे. दुसरं घ्यायचं दुसरं बाळाला द्यायचं. ते आता तिला 6 महिन्यात सवय नसते, सवय लागता लागता मग लागते त्याला. आता ते 1 महिना 2 महिने 1 महिना तर ते शिकवतेच आपल्याला तोंडाचं फेकवण असं तसं करणं. तर ते तसं केलं तरी चालेल पण बासाचं स्वच्छ हात धुवून बाळाले ते उष्टर टाकलेलं द्यायचं नाही. आणि आहार पण द्यायचा आणि वरून आपलं स्तनपान सुद्धा करायचं बाळाला. आणि चांगलं मऊ मऊ शिजलेलं थोडंसं तूप तेल वगैरे त्यात टाकायचं. त्यात मीठ टाकू शकतो का? हो, हो. टाकू शकतो. आणि गोड नाही खाल्लं तर मीठ टाकून सुद्धा देऊ शकतो आपण. चांगलं
डाळीचं सगळ्या डाळी मिसळून त्याच्यात सगळं ते पिठलं जर तयार केलं तर त्याचं आपल्याला थिरल्या करायचं शाळेचं साधं पातळ करून ती सुद्धा देता फक्त 2 वर्षापर्यंत बाळाला साखर नाही द्यायची जास्त अशी. आणि मीठ तिखट टाकून उघडून थोडंसं तिखट मीठ टाकलं तर चव येते